हे पोलीस इतके हे झाले गंड झालेत ना की कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. आम्ही त्यांना इतक्या वेळा सांगितलं की तुम्ही कधी येणार आहे, कधी येणार, आम्हाला बाहेर झोपावं लागलेलं आहे. आमच्या त्याने ते फुटेज वगैरे घ्यायला आलेले नाहीत. आणि त्या स्पेशली त्यामध्ये कोण वाघमुडे म्हणून कोणतरी पोलीस होता. तो म्हणाला तुम्ही इथं कशाला आला, तुम्ही नोकर तिथं ठेवा तुमचं सांभाळायला. या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे. वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल. बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19. आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण आरण ते आष्टी या पालखी मार्गावरती उपस्थित आहोत. या ठिकाणी जे काही 2 फार्म्स आहेत त्या फार्ममध्ये काल परवा चोरी झालेली होती आणि त्या चोरीच्या संदर्भात CCTV फुटेज देखील त्या घर मालकाच्या हाती लागलेलं आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडे चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत आणि नेमकी चोरी कशा पद्धतीनं झाली आणि त्या घर मालकांची नेमकी तक्रार काय आहे हे आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सध्या आपण जाडकर वस्ती या ठिकाणी आहोत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नेमके कशा पद्धतीने चोरी किती वाजता झाली. आपलं नाव काय? माझं नाव विठ्ठल गजेंद्र राऊत. काय नेमकं चोरी कशा पद्धतीने झाली, काय CCTV तुमच्याकडे फुटेज आहे, CCTV लावलाय घरावरती, काय नेमकं निदर्शनास आलं? निदर्शनाला गेटचं कुलूप तोडलेलं, लाईटी बंद केलेल्या आहेत त्या माणसाने येऊन. त्याच्यानंतर गेटचं कुलूप तोडून आत गेलेले आहेत घरात. बर. आणि सगळा ठोकलेला वगैरे आवाज, तोडलेला आवाज येतो. त्याच्यात ते तोडतो हे सगळं दिसतंय. किती साधारणपणे किती वाजता CCTV? साधारणपणे CCTV मध्ये 12:53 रेकॉर्ड दिसतंय ते. बरं, आता तुम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला हो, पोलीस स्टेशनला ज्याच दिवशी बुधवारी संध्याकाळी झालं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही गुरुवारी संध्याकाळी गेलतो तिथं. ते लोक येऊन तेवढं एकदा सहकार्य केलं. त्याच्यानंतर किती म्हणजे कालचा दिवस पूर्णपणे त्यांच्या वाट बघण्यात गेलेला आहे. नाही सहकार्य केलं म्हणजे काय केलं? येऊन फक्त बघून गेलेत फक्त. मग तक्रार नोंदवायच्या बाबतीत काय म्हणाले? तक्रार नोंदवून घेतलेली नाही त्याने. तुमचं काय गेलंय, किती गेलंय, किती TV गेलाय तेवढंच आहे, कशाला काय नाही एवढं हे केलं जातं. बरं, ह्याच्या अगोदर असं काय चोरीचा प्रश्न? ह्याच्या आधी 1-2 वर्षापूर्वी चोरी झाली होती. त्यावेळी अत्तार साहेब होते. अत्तार साहेबांना आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं. सगळे येऊन फुटेज वगैरे घेऊन गेले होते. ते येऊन मग आता टाळाटाळ करतात. टाळाटाळ करतात फुटेजसाठी. तो म्हणजे 2 दिवस झाला आम्ही घरात न जाता तसंच बसलेलो आहे. कुठे ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका म्हणून आम्हाला सांगून गेलेले आहेत ते. बरं, आम्ही त्याप्रमाणे घरात हात लावलेला नाहीत कशाला. तर सध्या बुधवारी मध्यरात्री ही चोरी झालेली होती. त्याचं CCTV फुटेज देखील आहे. मात्र मोडणीमच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यास गेल्यानंतर एक प्रकारे टाळाटाळ केली जात असल्याचं यांचं म्हणणं आहे. आता इथली ही चोरी झाली आणि त्याच मध्यरात्री शेजारी सुद्धा वस्ती आहे, त्या ठिकाणी सुद्धा चोरी झाली. त्या ठिकाणी सुद्धा नेमकं काय कशा पद्धतीनं चोरी झाली हे देखील जाणून घेऊयात. तर रस्त्याच्या अगदी जवळच म्हणजे 5 ते 10 फुटावर अंतरावर ही दोन्ही घरं आहेत आणि आता आपण त्या पहिल्या घराच्या ठिकाणी बघितली परिस्थिती. कुलूप तोडून सगळे LED नेण्याचा प्रयत्न झाला आहे आणि बाकीचं सामान पण या अस्ताव्यस्त टाकल्या दिसून आलं आहे. आता या खांबावरती जर पाहिलं तर त्या ठिकाणी CCTV आज बसवण्यात आला आहे. मात्र आता या घरातली काय परिस्थिती आहे नेमकी? मध्यरात्री एकाच ठिकाणी मोडणीमध्ये 2 ठिकाणी चोरी झालेल्या आहेत आणि यातली काय नेमकी परिस्थिती आहे आपण याच्याकडनं जाणून घेणार आहोत. मोडणी मारण आष्टी हा जो पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी ही दोन्ही घरामध्ये चोरी झाली. काय नेमकं काय परिस्थिती झाली मला सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर नारायण जाडकर. मोडणीम पालखी मार्गला माझं फार्म हाऊस आहे. ही चोरी एकदा नसून 2दा झालेली आहे. बरं, ह्याच्या अगोदर आम्ही काय थोडेसे किरकोळ झाल्यामुळे आम्ही काय कंप्लेंट दिली नव्हती. पण ह्या वेळेला मात्र कंप्लेंट दिलेली आहे. परंतु ती कंप्लेंट दिली म्हणजे फक्त आमचं त्याने ऐकून सुद्धा घेतलेलं नाही. कंप्लेंट आम्हाला रायटिंगमध्ये घेतलेलं नाही त्यांनी, समजलं का. आणि हे म्हणजे कसं आहे की एक प्रकारचं शेतकऱ्याला निसर्गानं झोडपलंय आणि आता पोलीस पण आम्हाला झोडपायला लागलेत. त्याच्यामुळे कुठलाही शेतकरी किंवा कुठलाही सुशिक्षित माणूस हा ह्या शेतीकडे वळणार नाहीये. पोलिसाची अतिशय उर्मट भाषा आहे. तुम्ही आमच्याकडे कशाला येता, तुम्ही नोकर ठेवा, तिथं राखणदार नोकर ठेवा. इकडं ह्या शेतकऱ्यांचे इतकं बेकार हालत आहे. केबल चोरणे, मोटार चोरणे, धान्य चोरणे, पेरू चोरणे, फळं चोरणे, डाळिंब चोरणे,
हा सगळा आहे. आणि पोलीस हे जाणून बुजून हातबल हे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळं आम्ही सगळे हातबल झालेला आहे. आता काय काय घरातल्या काय 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 झाले तुम्ही दाखवा ना, इथे हे कशा कड्या तोडलेल्या आहेत. हा, आम्ही आमच्या वडिलांच्या हाती जमीन आहे म्हणून ठेवलेली आहे. आणि असं जर प्रत्येक जर असं चोराला आणि ह्या पोलिसाला घाबरून जर विकायला सगळीच जमीन विकून जातील मग शहराकडे. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला पोलिसाकडनं संरक्षण नाही आहे. बरं, सामान काय काय गेलं असं काय काय सामान चला ना तुम्हाला दाखवतो ना सगळं कसं काय काय तरी आलं इथं? टीव्ही गेलेला आहे, कपाट सगळं उचकटलं आहे. कपाटामध्ये टेस्टर वगैरे काय काय होते, पण तिथं हात लावायचं नाही म्हणून आम्ही अजून पाहिलं नाही. आम्ही बाहेर आम्हाला बाहेर झोपायला सांगितलेलं ते. आणि आता काही प्रमाणात कामगाराला पैसे द्यावे लागते, पैसे थोडं ठेवावं लागतंय ना प्रत्येक गोष्ट. बरं, आता तुम्ही तक्रार दाखल करायला गेल्यानंतर काय सांगितलं? तुम्ही इथं आला कशाला? तुम्ही तुमचं माणूस इथं तुमचं राखणला ठेवा. मग हे पोलीस आमच्यासाठी का पोलिसासाठी आम्ही काय कळेना झाले. मग 2 दिवस बाहेर का झोपला? त्यांनी सांगितलं ना तुम्ही घरात झोपू नका, तुमचं ते येणार आम्ही हे काय घ्यायला म्हणजे फुटेज घ्यायला येणार आहेत. पण ते काय आलेले नाहीत. फोन करून कंटाळून गेलेला अक्षरशः 100च्या वर फोन केलेले आहेत. बरं, ज्यांनी कोणी केले त्यांचे ठसे घेण्यासाठी येणार आहे, तिथं हात लावू नका, राहू द्या असं म्हटलं. 2 दिवस उलटलं तरी आले येत नाहीत पोलीस येत नाहीत. त्यांना भरपूर मी रिक्वेस्ट, तुम्ही माझा फोन पण हे चेक करू शकता किती फोन केले आहेत म्हणून. आम्हाला परत जायची घरी. आमच्या पुण्यातलं काय, आमचं जे काय घरचं घर आमचं तिथं पुण्यात वडिलाचा हातचा आहे म्हणून एवढं ठेवलेलं आहे. तर हे असा प्रकार आहे. पोलिसाकडनं कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य मिळत नाही. हे पोलीस इतके हे झाले, गंड झालेत ना की कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. आम्ही त्यांना इतक्या वेळा सांगितलं की तुम्ही कधी येणार आहे, कधी येणार, आम्हाला बाहेर झोपावं लागलेलं आहे. आमच्या त्याने ते फुटेज वगैरे घ्यायला आलेले नाहीत. आणि त्या स्पेशली त्यामध्ये कोण वाघमोडे म्हणून कोणतरी पोलीस होता. तो म्हणाला तुम्ही इथं कशाला आला, तुम्ही नोकर तिथं ठेवा तुमचं सांभाळायला, लक्ष ठेवायला. आणि तुम्ही दुसरी गोष्ट इथनं उठा तुम्ही आणि बाहेर थांबा. हे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिक, एक मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे, समजलं का. आणि अशा ज्येष्ठ नागरिकला ह्या पोलिसांची भाषा अशी आहे. आता काय, आता पुढचं काय? आता हे पुढे काय, आता आम्ही ह्याने दखल घेत नाही, आम्ही आता चालू टेम्पोर्नीला. बर, आणि समजा टेबलनीत पण दखल नाही घेतली? नाही, मी तसा गप्प बसणारा माणूस नाही. मी आमदार खासदार जाईन, मी मुख्यमंत्र्यापर्यंत जाईन. मी तसा गप्प बसणाऱ्यापैकी मी माणूस नाही. आज त्या पोलिसांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे पोलिसांनी फार हे झालेत. आणि हे मी तेवढं करू शकतो म्हणून मी कॉन्फिडन्सली बोलतो. असा कुठलाही शेतकरी नाही गप्प बसतात. चोरी झाली तर गप्प बसतात. आपल्या निसर्गानं झोडपलं म्हणून गप्प बसतात. पोलिसांना झोडपलं तरी गप्प बसतात. पण मी गप्प बसणाऱ्यापैकी नाही. आणि शासनाने ह्याच्यात दखल घेतली पाहिजे. ह्या चोऱ्या बंद झाल्या पाहिजेत. आणि आमच्या त्या फार्म हाऊसच्या समोरून त्यांनी रोज त्यांचे ते व्हॅन आली पाहिजे. त्यांनी रात्रीची गस्त वाढवली पाहिजे. आणि पाठवतो म्हणतात. मी तरी कधी मी असतो राहायला परमनंट पुण्याला. 2-3 दिवस इथं माझ्या फार्म हाऊसवर तिथं. आणि असं आम्हाला येणं सुद्धा आणि घाबरायला लागले. यायला सुद्धा आमचे घरचे बायका माणसं लहान मुलं यायला तयार नाही, ह्या चोऱ्यांमुळे जीवाला धोका आहे म्हणून. ठीक. यांची पण दुसऱ्यांदा चालली चोरी. त्यांचे दोष माझे दोष डिपार्टमेंट 15 दिवस माझ्या घरी होतं सगळं. सगळ्यांना येता जाता बघा, सगळ्या ह्या गाड्या दारात असायच्या. मी बंगल्याची चावी त्याच्यावर फोन. तर सध्या तर हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते सुद्धा आता ह्याच्याकडे ज्येष्ठ नागरिकच आहेत, दोन्ही पण आहेत. आणि हे रस्त्याच्या अगदी कडेला ही सगळा चोरीचा प्रकार झालाय. मात्र चोरी किती झाली, किती रुपये झाली ह्याला जास्त महत्त्व नसून महत्त्व आहे ते पोलीस प्रशासनाकडनं तातडीने दखल घेण्याची. मात्र पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं सांगितलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस प्रशासनानं सांगितलं की आम्ही ठसे घेण्यासाठी येणार आहोत आणि त्याला ते 2 दिवस लावलेले आहेत. त्यामुळं ह्या ज्येष्ठांना इथं बाहेर झोपावं देखील लागलं असल्याचं ते खंत व्यक्त करीत आहेत. आता सध्या घरातली काय परिस्थिती आहे ती आपण नेमकी बघून घेऊया. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मॉडर्न.